पहा, पहिला प्रश्न आहे की 3चा वर्ग, 5चा वर्ग, 6चा वर्ग, 9चा वर्ग यांची सरासरी किती? आता मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आपल्याला PYQ सोडवणं का महत्त्वाचे आहे. ठीक आहे. आता या व्हिडिओमध्ये तुम्हाला ते क्लिअर होऊन जाईल. पहा, PYQ सोडवणे का महत्त्वाचे आहेत. तर आता इथे हा प्रश्न आहे. ठीक आहे. इथं वर्ग दिलेले आहेत. ठीक आहे. या संख्येचे वर्ग काढून त्यांची काय काढायची आहे, सरासरी. म्हणजेच तुम्हाला एक घटक माहीत पडला, तो म्हणजेच तुमचे काय पाठ पाहिजे, वर्ग. कमीत कमी 1 ते 30पर्यंत वर्ग पाठ पाहिजे. दुसरी गोष्ट, कोणत्या घटकावर प्रश्न आला आहे, तर सरासरीवर. म्हणजेच तुम्हाला सरासरी घटक महत्त्वाचा आहे समजले. सरासरी प्रश्न विचारतात हे सुद्धा समजले. ठीक आहे. आता आपण सोडू गणित. पहा, आता सरासरी जेव्हा विचारले जाते तर आपल्याला एक बेसिक कन्सेप्ट माहीत आहे. तो म्हणजेच बेसिक कन्सेप्ट काय आहे की सर्वांची बेरीज भागेला एकूण संख्या. ठीक आहे. तर आता सर्वांची बेरीज करण्याआधी आपल्याला काय काढायचे आहेत, वर्ग. पहा, 3चा वर्ग 3 त्रिक 9 अधिक 5चा वर्ग 5 5 25 अधिक 6चा वर्ग 6 6 36 अधिक 9चा वर्ग 9 9 81 आणि भागेला एकूण संख्या किती आहे, तर 1 2 3 4 भागेला 4. ठीक आहे. आता बेरीज करू. पहा, 81 आपण एका स्थानाची बेरीज करू आधी. 1 6 1 7 7 5 12 12 9 21 21 1 हातच्याले 2. ठीक आहे. आता 8 3 11 11 2 14 11 2 13 आणि हे 2 15 तर 151 भागेला 4. ठीक आहे. आता भाग देऊ इथे. आता तुम्ही भागाकार करताना भाग इथे सुद्धा देऊ शकता आणि तुम्ही सेपरेटली 4 इथे लिहून 151 सुद्धा लिहू शकता. पण ही मेथड वापरून उत्तर काढणे हा थोडा लेंदी प्रोसेस आहे, वेळ खाते. म्हणून इथेच आपण शॉर्टकटली करू शकतो. ज्यांना येत नसेल त्यांना तो सराव करावा लागेल, जेणेकरून तुमचा वेळ वाचू शकतो. तर पहा, इथे 4 1 4 4 त्रिक 12 राहिले किती, 3 इथे तो 3 आणि 1 31. ठीक आहे. नंतर 7 चौक 28 म्हणजे इथे येणार 7 31 म्हणून 28 गेले, 3 राहिले. आता आणखी एक महत्त्वाची गोष्ट, इथे तुम्ही पाहिलं की आपण भाग देऊन राहिलो. ठीक आहे. इथे किती आले, 37. तर अशा वेळेस पूर्ण गणित सोडत बसू नका. पर्याय पहा, पर्यायामध्ये 37 आहे का, कुठे आहे, पर्याय क्रमांक 1मध्ये, पर्याय क्रमांक 2मध्ये. ठीक आहे. इतर कुठेच पर्याय नाही आहे. म्हणजेच काय, आपला पर्याय राहणार पर्याय क्रमांक 2. ठीक आहे. हा आपला उत्तर राहणार. कारण की तुम्ही जर पूर्ण गणित सोडवतो म्हटलं तर म्हणजेच 151 भागेला 4. आता इथे भाग दिला आपण, 4 त्रिक 12. ठीक आहे. 2 3 उरले, 31 झाले. नंतर 7 चौक 28 28 म्हणून 3 31 म्हणून 28 गेले, 3 राहिले. आता पॉईंट द्यायला आपण, मग झाले 30. ठीक आहे. नंतर इथे पुन्हा 7 चौक 28 उरले 2 झाले 20, 4 5 20 37.75. ठीक आहे. आपण उत्तर काढलं, पण 37 जेव्हा आपले आले उत्तर तेव्हाच आपण समजून गेलो की आपलं पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आहे. आपण जेव्हा उत्तर काढतो तर आपला पर्याय जर त्यामध्ये बरोबर येत असेल तर तो क्लिक करून घ्यायचा. जर पूर्ण गणित सोडत बसले तर आपला हा इथे वेळ जाऊ शकतो. ठीक आहे. तर या प्रश्नातून तुम्हाला काय काय गोष्टी समजल्या पहा. 1 ते म्हणजेच तुम्हाला वर्ग माहीत असणे आवश्यक आहे. 2 सरासरी हा घटक महत्त्वाचा आहे. ठीक आहे. 3 उत्तर काढताना पूर्ण गणित सोडवण्यापेक्षा आपला पर्याय पाहून गणित सोडवायचे. ठीक आहे. तर एकाच प्रश्नातून आपल्याला या 3 कन्सेप्ट समजल्या. आता पहा, पुढच्या प्रश्नामध्ये जर वर्ग आला तर आपण इझिली सोडू. पुढच्या प्रश्नामध्ये जर सरासरीवर प्रश्न आला तर आपण इझिली सोडवू. पुढच्या प्रश्नामध्ये जर आपण भागाकार देत असो आणि भागाकार देतानाच पर्याय आपला निघाला तर आपण वेळ वाचवू शकतो. तर एकाच प्रश्नातून हे 3 घटक आपले क्लिअर झाले. समजलं सर्वांना? आता हा प्रश्न पहा. इथे काय म्हणते, 2100 रुपये मुद्दलाचे 10.7% दराने 3 वर्षाचे व्याज काढा. आता जे नवीन विद्यार्थी असतील ते काय करणार, लिहिणार मु द क भागेला 100. मुद्दल लिहिणार, गुणाकार दर गुणाकार काळ.
भागेला 100 आणि मग आपलं येणार उत्तर. ठीक आहे, हे एक बेसिक कन्सेप्ट झाला. जे प्रॅक्टिस करत आहेत, ज्यांनी दररोज 100 गणित सोडवलेले आहेत, 100-150 गणित प्रॅक्टिस केलेली आहे, त्यांना इथे दिसून येईल की इथे आपण पाहू शकतो 2100 आहे रुपये, 2100 रुपये मुद्दलाचे 7% दराने 3 वर्षाचे. ठीक आहे, हे मुद्दल, हा दर, हा काळ भागेला 100 म्हणजेच एकावर 2 शून्य, इथे 2 शून्य निघून जातील. ठीक आहे, खाली काही राहिला का नाही. 21 इथे आहे, 7 गुणिले 3 आहे, 7 त्रिक 21, 21 गुणिले 21 441, पर्याय क्रमांक 4, विषय संपला. तुम्ही असे उत्तर केव्हा काढणार, जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस कराल. ठीक आहे, म्हणजेच आता हा सरळ व्याजावर प्रश्न आलेला आहे. ठीक आहे, आता याच्यामध्ये आपण काय काय शिकलो पहा. एक म्हणजेच सरळ व्याज, या घटकावर प्रश्न विचारले जातात. दुसरी गोष्ट, आपण शॉर्टकट करू शकतो, त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, जास्तीत जास्त प्रॅक्टिस. तिसरी गोष्ट, येथे सुद्धा आपण काय काढला, 21चा वर्ग, म्हणजेच आपल्याला वर्ग पाठ करणे आवश्यक आहे. ठीक आहे, आता मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं की 1 ते 30पर्यंत वर्ग पाठ पाहिजे. आता ज्याला 21चा वर्ग माहीत नसेल तो काय करणार, लिहिणार 21 गुणिले 21 भागेला 21 1 21 1 हातच्याले 2, 21 2 42 आणि 2 44, 441 आपलं उत्तर आलं. पण हा जो वेळ जात आहे आपला, हा वेळ जर वाचवायचा असेल तर काय करायला लागेल, आपल्याला वर्ग पाठ करावे लागेल 1 ते 30पर्यंत. ठीक आहे, याच घटकावरून मी तुम्हाला आधीसुद्धा म्हटलेलं आहे की PYQ खूप महत्त्वाचे असतात. आता हा प्रश्न पहा, 25चे 25% 25चे 25% अधिक 15चे 15% बरोबर किती. तर ज्या विद्यार्थ्यांना हे माहीत आहे, 25% म्हणजेच 1/4 गुणिले 1/4 अधिक 15चे 15%. ठीक आहे, आता या सर्वांचा तुम्हाला काय करायचं आहे, बेरीज करायची आहे. काही विद्यार्थी आहेत ना, प्रश्न वाचतानाच कन्फ्यूज होतात. प्रश्न वाचताना कन्फ्यूज केव्हा होतो आपण, जेव्हा तो प्रश्न आपण आधी कधी वाचलेला नसेल. ठीक आहे, आणि प्रश्न जर तुम्ही PYQ बेस सोडवले असाल तर तुम्हाला प्रश्न कधीच कठीण जात नाही. आता या प्रश्नाचे उत्तर काढताना कुठेच भाग न देता आपण उत्तर काढू शकतो. कसे होईल, आता मी इथे शॉर्टकटसुद्धा करू शकतो. 100 25/100 म्हणजेच गुन्हेला 25/100. ठीक आहे, 100 सारखे राहतील आणि इथे 25चा वर्ग होईल 625, म्हणजेच काय होईल 625 आणि इथे येणार. ठीक आहे, अधिक सेम येणार 15चा वर्ग 225 भागेला 10,000. 10,000 का, कारण की 100 गुणेला 100 घेतले. ठीक आहे, आता आपल्याला करायचे आहे बेरीज. आता बेरीजचा पाया सारखा आहे म्हणून आपण सारखाच पाया लिहू 10,000 आणि यांची दोघांची काय होईल बेरीज 25 50 आणि 6 2 8 850. किती शून्याखाली 1 2 3 4, तेवढेच शून्य, तेवढेच घरं वरते काय जर आपल्याला दशांश चिन्ह द्यावं लागेल. तर 1 2 3 आणि हा शून्य, इथे दशांश चिन्ह 4. तर हे आलं आपलं उत्तर 0.0850, पर्याय क्रमांक 2. तर मित्रांनो, अशाच प्रकारचे आपल्याला उत्तरं काढायचे आहेत. आता यामध्ये आपण सुद्धा काय काय शिकलो, एक वर्ग महत्त्वाचे, कंटिन्यू तिन्ही प्रश्नामध्ये वर्ग महत्त्वाचे आलेले आहेत. दुसरी गोष्ट म्हणजेच तुम्हाला अपूर्णांक हा जो चॅप्टर आहे, हे जे प्रकरण आहे हे तुम्हाला माहीत असणे आवश्यक आहे, म्हणजे तुम्हाला याचासुद्धा अभ्यास करावा लागेल. तिसरी गोष्ट शेकडेवारी, म्हणजेच पोलीस भरतीमध्ये शेकडेवारी या घटकावर प्रश्न विचारले जातात. ठीक आहे, आता इथे अपूर्णांकांची बेरीजसुद्धा होती, अपूर्णांकाचा गुणाकारसुद्धा होता, म्हणून इथे अपूर्णांकाची बेरीज, गुणाकार, वजाबाकी, भागाकार हे सुद्धा तुम्हाला करावे लागेल. आणि याच पद्धतीने तुम्ही जर अभ्यास करत राहिला तर तुम्ही गणितामध्ये आउट ऑफ नक्की घेणार. आता एक शेवटचं साधं आणि सरळ सोपं गणित पहा. 18 गुणेला 0 गुणेला 15 भागेला 0.5. आणि इतकं मोठं गणित वाचल्यानंतर आपण घाई आणि गडबड करून काय करतो, उत्तर चुकीचं करतो. आपल्याला वाटते की इतका मोठा गुणाकार आहे तर सर्वात मोठी संख्या आपलं उत्तर असेल, पर्याय क्रमांक 4. ठीक आहे, पण इथे आपण एक छोटा सरळ कन्सेप्ट विसरतो की कितीही मोठ्या संख्येला गुणाकारामध्ये 0 असेल. ठीक आहे, गुणाकारामध्ये 0 असेल तर पूर्ण गुणाकार हा काय, तो 0च येतो, पर्याय क्रमांक 1. आता हे तुम्हाला केव्हा माहीत पडेल, जेव्हा तुम्ही PYQ
सोडवाल. ठीक आहे. एकदम सोपी गणित होतं की 18 गुणिले 0 गुणिले 15 भागिले 0.5 या सर्वांचा. आता इथे आपण आधी भागाकार केला असता, मग गुणाकार, त्याच्यापेक्षा सरळ दिसते आपल्याला की गुणाकारामध्ये 0 आहे, तर उत्तर आपलं 0च येणार. पर्याय क्रमांक 1. तर मित्रांनो, अशाच काही प्रकारचे आपण गणित पुढे पाहणार आहेत. जवळपास 2018 ते 2023 या दरम्यान झालेल्या सर्व पोलीस भरतीच्या प्रश्नपत्रिकाचा अभ्यास आपण करणार आहे. तर नक्कीच आपल्या या चॅनलला जुळून राहा. ठीक आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा की जीवनात त्याच गोष्टी करण्यात मजा आहे ज्या गोष्टीला लोक म्हणतात की तुला ते जमणार नाही. आणि गणिताला जर आपण म्हटले की हे आपल्याला जमणार नाही, तर ते आपल्याला कधीच येणार नाही. तर तुम्ही सर्वात जास्तीत जास्त काय करा, प्रॅक्टिस करत राहा आणि नक्कीच तुम्ही आपल्या या अंकगणित विषयामध्ये 25 पैकी 25 मिळवाल. ठीक आहे. अशाच प्रकारचे काही महत्त्वाचे व्हिडिओ आपण पुढे पाहू. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.